कोणत्याही शासकीय योजनेला विरोध केलेला नाही। लाडकी बहीण योजनेचे याचिकाकर्ते अनिल वाडपल्लीवारांनी हे वक्तव्य केलंय। जनतेच्या पैशांचा योग्य रीतीने वापर व्हावा असा याचिकेत उल्लेख आहे आणि मी काँग्रेसचा कार्यकर्ता असून मात्र पक्षाच्या माध्यमातून याचिका केली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। स्वतः अनिल वाडपल्लीवार आहेत। सर, काय सांगाल, याचिका तुम्ही कोर्टात टाकलेली आहे आणि त्याच्यावरनं आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। हे याचं फार दुःख वाटतंय की माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शासकीय कार्यक्रमात याचिकेसंदर्भात माझं नाव घेऊन बोलले, त्याचं फार दुःख वाटतंय। माझ्या याचिकेमध्ये असा कोणताही शासकीय योजनेला मी चॅलेंज केलेलं नाही आहे। त्यांना काय गैरसमज झाला किंवा पिटिशन त्यांच्या माणसांनी पाहिली की नाही याचा मला एक थोडा संशय आहे। माझ्या याचिकेमध्ये कुठेही कोणत्याही योजनेला विरोध केलेला नाही आहे। तुम्ही याचिकेत नेमकं काय नमूद केलेलं आहे आणि काय प्रेयर आहेत? माझ्या याचिकेमध्ये एवढंच मी कोर्टाला विनंती केली आहे की राज्य शासनावर करोडो रुपयाचं कर्ज आहे, आपला खर्च खूप होतो आहे आणि पगारामध्येही खूप पैसे जातात आहे, व्याजातही खूप पैसे जातात आहे आणि जनतेच्या पैशाचा सदुपयोग याबाबत मी याचिका दाखल केली की आपण काहीतरी इंटरफिअर करा आणि याच्यावर योग्य निर्णय द्या अशी मी मागणी केलेली आहे। लाडकी बहीण असो किंवा इतर ज्या काही सरकारच्या योजना आहेत त्याला याचिकेत कुठेही चॅलेंज केलेलं नाही, अजिबात कोणत्याही योजनेला मी चॅलेंज केलेलं नाही। तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात, तुम्ही काँग्रेसचे पदाधिकारी आहात असंही तुमच्यावर म्हणण्यात आलं। मी काँग्रेस पक्षाच्या विचारधारणीशी आहे, पण मी कोणताही पदाधिकारी नाही आहे पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा। मी एक छोटा कार्यकर्ता आहे आणि मी काँग्रेसचे शासन असताना वेगवेगळ्या याचिका दाखल केलेल्या आहे ज्या जनहितार्थ असतात। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।